मात्र पाहायला मिळाले. 10 मिनिटं 2 षटकं हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं समाप्त नाही झाली तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये अतिरिक्त ठेवावं लागेल. आहा, फुलर लेनचा चेंडू, तिखट प्रश्न विचारला गेला. बघा, कोकण पट्टाना खाद्य संस्कृतीसाठी सुद्धा ओळखला जातो. मग एक तडका दिला आणि या तडक्यासमोर फलंदाज असफल ठरलेला आपण पाहतोय. तिखट तडका होता, हे विसरून चालणार नाहीये. फटका फसलाय. चेंडू बराच कालावधी हवेत जरूर आहे, मात्र चेंडू निर्जनस्थळी जाईल. इथून भ्रमाचा भोपळा फुटलाय आणि एक धाव धावफलकावरती जेमतेम लागली आहे असं पाहायला मिळते. शिवतेज पाटील आणि गणेश ही सलामी अर्थात ही जोडी मैदानावरती खेळ प्रदर्शित करते. याआधीच्या मॅच मध्ये ज्यांनी मॅच विनिंग परफॉर्मन्स करून दाखवला होता, आता मात्र ओपनिंग साठी आलाय. बॅटिंग लाईनअप पूर्णपणे बदललाय, कारण ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्याला आता मात्र इथून मात्र प्रमोशन दिलं गेलं. त्या प्रमोशनचा स्वीकार तो कसा करेल हे बघणं गरजेचं आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला कौतुक करूयात हिमांशूचं. लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील करण्यात आलं. धावचित करण्याची संधी सुद्धा होती. चेंडू एक, अपील अनेक. म्हणजे एका बाजूला एलबीडब्ल्यूचं अपील झालं, दुसऱ्या बाजूला प्रयत्न होता, धावचित करण्याची संधी होती. चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही. बघा, फलंदाज फ्रेम मध्ये नव्हता. रिप्ले मध्ये आपण पाहिलं, सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून कमालीचे रिफ्लेक्शन पाहायला मिळाले. फलंदाज अजिबात फ्रेम मध्ये नव्हता, आउट ऑफ द फ्रेम होता. विकेट मिळण्याची नामी संधी होती. फटका मोठा आलाय. बॅट मधून सुमधुर आवाज आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. इथून मात्र सांगतोय, गोलंदाजी सोबत त्याची फलंदाजी सुद्धा कमालीची आहे. आक्रमकतेचा इशारा त्याने दिलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव या ठिकाणी जरूर मिळणार आहे. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता. धावफलकावरती 9 धावा. सारसोली चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, कुमार भाविक, उमेश कडव, कुमार वैदिक, मनोज कडव यांच्याकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. त्याचप्रमाणे कुमारी हर्षिता जयवंत पवार यांच्याकडनं आपल्याला 5,000 रुपयांचं कॅश आलेले आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज 1,25,000 रुपये. अर्थातच अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याकडनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. राजू शेठ रघुनाथ साळुंके यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज. मनोहरजी बोले, राजू शेठ झुजम यांच्याकडनं 30,000 रुपये द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला मिळालंय. चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज समीर अनंत गिजे, जे नेहमी आपल्याला सपोर्ट करतात, यांच्याकडनं 30,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालंय. प्रथम क्रमांकाचं चषक समीर अनंत गिजे यांच्याकडनं मिळालंय. मैदानाच्या आत अपील झालं, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही, हे पंचांनी ओळखलंय. लेग बाईट्स स्वरूपातील एक धाव धावफलकावरती मिळाले. धावफलक डबल फिगर मध्ये 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चला घाई करा, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वेळेचं बंधन आपल्याला आहे. सारसोली ब संघ, चला आपण आपले संघ कर्णधार कल्पेश बेनारे आपल्याला बोलवतायत. एकत्रित व्हा, संघटित व्हा, चांगला खेळ करून दाखवा. वळीयात मैदानावरती दुसऱ्या षटकासाठी अनुज गोलंदाजीसाठी आलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून जाणीवपूर्वक चेंडू दूर ठेवलाय, मात्र वाईड चेंडू आलाय. एक्स्ट्राची धाव. 11 धावा, 11 रन स्कोरबोर्ड केवळ जुळते हुए. 1-1 वर 1.1 षटक समाप्त झालाय. दत्तकृपा सुरई संघ फलंदाजी करतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. संध्याकाळचा प्रहर सुरू झालाय. रसिक मायबाप प्रेक्षकांनी जिथे भेटेल तिथे जागा मिळवली आहे आणि या क्रिकेट स्पर्धेचा
मनमुराद आनंद लुटताना आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. हा फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू ऑन साइडच्या दिशेने बैठक फटका. शिवतेज पाटील इन फॉर्म बॅट्समन, चेंडू सीमारेषा पार, चौकार. माझ्या मनात इथे शिवतेज पाटील सोडून कोणाचीही फलंदाजी चांगली होत नाहीये. मग अशा वेळेला त्याचा फॉर्म, त्याची कन्सिस्टन्सी कमालीची पाहायला मिळाली आहे. 16 ऑन स्कोर बोर्ड, 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अनुजच्या गोलंदाजीवरती आता मात्र आक्रमण चढवलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव करण्यात आलेत. शिवतेजच्या बॅटमधून आक्रमकतेचा फटका आविष्कार करण्याचा प्रयत्न केला जातोय. रिव्हर्स स्वीप फटका फसलाय. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार असते. चले तो चांद तक वरना शाम तक. मेड इन चायना या प्रोडक्ट्सना आपण असं म्हणतो. 17 ऑन स्कोर बोर्ड, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. इथून मात्र फलंदाजांना आपलं कॅलिबर दाखवावं लागेल. गणेशला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, शिवतेज व्यतिरिक्त एकही फलंदाज नाहीये ज्याला मोठे फटके खेळता येत नाहीयेत. क्षेत्ररक्षकाच्या नाकावरती टिचून ही धाव घेतली आहे. चपराक क्षेत्ररक्षक लेझी क्रिकेट मैदानाच्या आत खेळतोय. शिवतेजची रनिंग कमालीची पाहायला मिळाली. गणेश डेंजर एंड वरती होता. स्वतः त्याने 2 धावा घेण्याचा निर्णय घेतला, कारण इथून मात्र दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं झाली पाहिजेत, याची आपण दखल घ्या. वेळ लावलाय. फुल टॉस प्रकारचा चेंडू. या चेंडूवरती जर मोठा फटका येत नसेल आणि क्षेत्ररक्षकांची मदत झाली तर मात्र सोन्याहून पिवळं म्हणावं लागेल. चेंडू सीमारेषा पार, चौकार. फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि त्याचमुळे का होईना चौकार मिळालाय. 10 मिनिटांच्या आत 2 षटकं समाप्त झालीत, त्यामुळे क्षेत्ररक्षणावरती कोणतेही रिस्ट्रिक्शन नाहीत. 2 षटकांची सांगता 23 धावा, एक फलंदाज बाद. 11.50 ची सरासरी प्रति षटक राखले गेले. षटक क्रमांक 30 गोलंदाजीच्या मोर्चावरती ऋषिकेश पाहायला मिळतोय. ऋषिकेश मात्र एक नवेदित गोलंदाज. शिवतेज आपला फॉर्म, आपली कन्सिस्टन्सी मैदानावरती दाखवतोय. चांगली खेळी केली आहे. शिवतेज आपण पाहिलं वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय. 24 धावा सांघिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. एक फलंदाज बाद झालाय. शिवतेज सोबत आता गणेशला सुद्धा मोठे फटके खेळावे लागणार आहेत. ड्रायव्हिंग सीट वरती बसावं लागणार आहे. मोठा फटका आलाय गणेशच्या बॅट मधून. आक्रमक, पवित्रा, अलौकिक, अचंबित, अविस्मरणीय फटका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गगनचुंबी षटकार. मग ज्या वेळेला डावखुरा फलंदाज चांगले फटकेबाजी करतो ना, मग ते आपण सगळं काही आधीच विसरून जातो. मनमोहित करणारा फटका. आहा, या वेळेला मात्र चेंडू खराब होता, फटका त्याही पेक्षा खराब होता आणि म्हणूनच का होईना गणेशला आपली विकेट गमवावी लागली. चेंडू असता बॅट उगाचच घातली. देव देत आणि कर्म नेत म्हणतात ना, ती हीच परिस्थिती. फलंदाज बाद.
मॅच मध्ये राहणार आहेत, अस्तित्व टिकणार आहेत. विदिता ऑप्टिकल्सचे सनग्लासेस घातलेत, पिक्चर क्लिअर झालंय, कॅच पकडली आहे, कमालीची झेल. धावफलकाला कासवाच्या गतीने स्थिरावलंय. 30 ऑन स्कोर बोर्ड. तिसरं षटक, अंतिम षटक, महानिर्णायक षटक प्रगतीपथावरती आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. आपण पाहिलं फ्रेंच कोर्लेई संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स प्राप्त केले आहेत. मग मुनेश्वर ज्वेलर्सच्या माध्यमातून मिळालेलं विकेटचं पारितोषिक इथे मात्र ऋषिकेश पटकावणार का हे बघावं लागणार आहे. विजय पवार कळवतात या स्पर्धेमध्ये लगातार 3 षटकार आलेत, लगातार 3 चौकार आलेत, लगातार 3 विकेट्स आल्यात. 1-1 ग्रॅमचे 3 ग्रॅम्स टोटल इथून मात्र कडांच्या माध्यमातून पारितोषिक मिळालेली आहेत. चेंडूवाला इथून मात्र डॉट. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव, 22 स्वरूपातील धाव धावफलकावरती ऍड होणार आहे. 31 ऑन स्कोर बोर्ड. शिवतेज पाटील बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक एंड वरती आलाय. तो प्रतीक्षेत होता की त्याच्याकडे स्ट्राईक कधी येणार. आहा, पुन्हा एकदा विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. कमालीचा चेंडू यावेळेला पडलाय. पहिल्या इनिंगची समाप्ती. 32 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. चला, इनिंग्स ब्रेक झाली आहे. आरबीसी चणेरा आणि सोमनाथ सारसोली ब. चला, नाणेफेक करून घ्यायची. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण त्वरित पोहोचा. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, आपले या स्पर्धेचे आधार स्तंभ दिनेशजी पवार, समीर अनंतजी गीते, मॅन ऑफ द मॅचला सोन्याची अंगठी, मॅन ऑफ द टुर्नामेंटला सोन्याची चेन, समीर अनंतजी गीते, सूरज धनाजी पवार, ही सर्व मंडळी लाईव्हच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या आम्हाला प्राइजेस दिलेत त्या सर्वांचे आम्ही ऋणी असणार आहोत. आणि सारसोलीकर ज्यांनी चांगला खेळ करून दाखवला ना, त्यांचं कौतुक करायला अजिबात मागे हटत नाहीत. सुप्रीम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे दृश्य आपल्या YouTube वाहिनीवरती आपण पाहतोय. सोमनाथ सारसोली ब संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण या टॉस करून घेऊया. आणि राजू बिट्टू 11 चनेरा अर्थात आरबीसी चनेरा संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण या टॉससाठी सारसोली ब संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. राजू बिट्टू चनेरा संघाच्या संघनायकाला विनंती असेल, माझा आवाज आपल्या कानावर पोहोचत असेल ते कृपया करून आपण या टॉससाठी, कारण समोरच्या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला पाहिजे ही आयोजकांची सूचना आहे. आम्ही वारंवार तुम्हाला पुकार देत आहोत. सौरभ विचारे, धनंजय विचारे, सूरज मिटकर, टॉस केला जातोय. एका बाजूला सोमनाथ सारसोली यजमान संघ ब टीम असेल आणि त्यांच्या समवेत राजू बिट्टू 11 चनेरा अर्थात सौरभ विचारे आणि नमन बेनार यांच्या मध्ये हा टॉस केला जातोय. किरण बेनार यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस केला जातोय. सोमनाथ सारसोली संघ टॉस विजय झालेला आहे. काय निर्णय असेल? गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जास्त काही विचारणार नाही. काय स्ट्रॅटेजी असणार आहे?
पुढच्या समोरच्या संघाला कमी धावामध्ये थांबवायचं आहे. सौरभ, तुमची बॅटिंग आहे, कितपत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40-45 रन्सपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल. गेल्या मॅचमध्ये तुमचा परफॉर्मन्स काही झाला नाही, तुम्ही आऊट झालात, परंतु या मॅचमध्ये तुमचा परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळेल का? नक्कीच. नक्की चांगला आहे. थेट आपण जुडूया कॉम्बॉक्समध्ये, जास्त वेळ घेत नाही कारण मॅच ऑन आहे. थँक्यू. वेलकम बॅक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उत्तरार्धाच्या खेळाला होते सुरुवात. फ्रेंड्स ग्रुप कोरलई विरुद्ध सुरई संघ, या दोन संघादरम्यान चित्त थरार सामना मैदानाच्या आत. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला. फ्रेंड्स कोरलई संघाने जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या इनिंग मध्ये 32 धावा झाल्यात. 33 धावांचं लक्ष असणार आहे. जयेश आणि मयूर ही सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. शंकू गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती मयूर. पहिला चेंडू आसमानी बुलंदी, नेत्रदीपक फटका. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. मयूरने स्वतःला वेळ घेतला आणि तदनंतर मात्र मोठे फटकेबाजी. फटका फसलाय. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. चेंडू खाली शिवतेज असेल तर कॅच पकडली जाईल, हा एक विश्वास होता. गोलंदाजाला पारितोषिक आलंय. जर शंकूने लगातार 3 चेंडूंवरती 3 फलंदाजांना बाद केलं, शंकू पाटील तर स्वप्नील पाटील यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आपल्या खेळाडूंना खुश करण्यासाठी ही पारितोषिके लगावले जात आहेत. वन डाऊन साठी एक अनुभवी खेळाडू, अर्थातच पराग म्हात्रे आपण पाहतो या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा विजेता. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर मातीच्या विकेटवरती उसळी प्राप्त करतोय. कौतुक करावं लागेल सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हचं सुद्धा. अगदी 2 ते 3 सेकंदांमध्ये रिप्ले सुद्धा दाखवला. वेगवेगळ्या कॅमेराजने, वेगवेगळ्या अँगल्सने ही क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. या वेळेला मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा चौकार. पाठलाग करायचा आहे. 8 धावा धाफलकावरती लागल्यात आणि 8 धावा ह्या 2 चौकारांच्या साह्याने आलेत. नितीन पवार आमचे गुणलेखक. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. कोणतेही चुकी नाही. पराग मात्रे इथून मात्र बाद होतील. प्रतिस्पर्धी संघाने आता मात्र सुटकेचा श्वास सोडला असेल. 8 धावसंख्येवरती दुसरा हादरा.
तो करावा लागेल शंकूच्या गोलंदाजीचं. 2 चेंडू खराब पडले, 2 चौकार आले, 2 चेंडू चांगले मिळाले, त्याच्यावरती विकेट सुद्धा मिळाले. आपण मेहनत करत राहा, फळाची अपेक्षा करू नकात. हे प्रतिउत्तर मैदानावरती पाहायला मिळालंय. दत्तकृपा सुरई हा संघ इथून मात्र प्रयत्न करणार आहे हे धावा चेस करण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी, आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता, धावफलकावरती 8 धावा. आपण पाहतोय रशियावरून सुजितजी कडव या क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. सुजितजी सारसोलीकर आपल्याला मिस करतायत. ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला मिस करते आहे, त्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या वाचून अपुरी आहे. आम्ही तुम्हाला प्रचंड मिस करतोय. आपण पाहिला ना तर सारसोलीचा हा खेळाडू युरोपियन कंट्रीमध्ये जाऊन हिऱ्यांची भूमिका किंबहुना हिऱ्यासारखा व्यक्ती हिऱ्यांचं काम करतोय. रशियामध्ये जाऊन आता मात्र चांगली कामगिरी करतोय, जिथे -14-15 टेम्परेचर असतं. मग रोहामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला जिथे 10-15च्या आसपास टेम्परेचर आलं ना तर हुडहुडी भरावी अशी थंडी लागते, मात्र तिथे -14-15 सुद्धा सहन करावी लागते. आणि ही मानसिकता आहे. वळूयात मैदानावरती. गोलंदाजीच्या मोर्चावरती शिवतेज, एक इम्पॅक्टफुल प्लेयर मैदानाच्या आत, ज्याने फलंदाजी करत असताना चांगला खेळ करून दाखवलाय. आता मात्र नितीनजी पवार गुणलेखक कळवतात की प्रति षटक 11ची सरासरी राखायची होती. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्यात. शिवतेज पाटील जास्तीच्या धावा देत नाही. तो कंजूस गोलंदाज म्हणून प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे, आणि मग त्याचा खेळ एक आयकॉन खेळाडू म्हणून फार महत्त्वाचा ठरलाय. अगदी फार कमी वयामध्ये त्याला नावलौकिक प्रसिद्धी मिळाली. रोहा, रायगड आणि महाराष्ट्राच्या विविध स्पर्धांमध्ये त्याने चांगला खेळ करून दाखवलाय. ही वैविध्यता आहे. विकेट सोडली आहे, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. चांगलं खेळाडू वृत्ती मैदानाच्या आत. प्रतीक तंबूच्या आश्रयाला परत. मनमुराद आनंद लुटतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक चषक आपण पाहिले. या ठिकाणी आपल्याला मिळाले. समीरजी अनंत गिजे यांनी प्रथम क्रमांकाचे चषक दिलं. द्वितीय क्रमांकाचे चषक सूरज धनाजी पवार यांनी दिलं. तृतीय क्रमांकाचे चषक आपण पाहिलं कुमारी प्रियांशी, कुमार दिव्यांश, कुमार दियांश बेणारे यांच्याकडनं आपल्याला मिळाले. चतुर्थ क्रमांकाचं चषक सन्मान्य हसमुख मारुती कडव, वृंदा फरसान मार्ट उसरली यांच्या माध्यमातून मिळालंय. सर्वांचा आपण धन्यवाद देऊयात. वळूयात मैदानावर. मोठा फटका आलाय, फटका फसलाय. कॅमेरामन सुद्धा चेंडूला धुंडो रे साजनासारखे शोधतायत. कॅच पकडली आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूयात. ही कॅच आपण मॅच मध्ये आहोत ही दावेदारी स्पष्ट करणारी आहे. किल्ला रायगड विभागातील नामवंत क्रिकेटची स्पर्धा सारसोली चषक चालू आहे आणि या स्पर्धेसाठी लागणारे सर्व सन्मान चिन्ह आपण जर पाहिले तर आपली यारी ग्रुप यांनी दिलेत. त्याचप्रमाणे सन्माननीय अमर मधुकर बेणारेजी यांनी संयुक्त विद्यमाने हे पुरस्कृत केलेले आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी पंच, गुणलेखक, समालोचक, यूट्यूब लाईव्ह, डीजे ऑपरेटर यांच्या जेवणाची सोय ही कुमार वरद भूषण चितळकर यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तदनंतर फायनल मॅचच्या स्पॉन्सरसाठी एक सरप्राईज इलिमेंट आहे आणि मग त्यासाठी कुमार समर्थ समीर कडव यांच्याकडनं एक आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.
खूप वेळ लागेल पारितोषिके वाचकायला, कारण इतकी पारितोषिके असणार आहेत. वळूयात मैदानावर. आहा, शिवतेज पाटील आपला क्लास, आपलं डिटरमाइन आणि तदनंतर मात्र आपली गुणवत्ता दाखवून देतोय. डेडिकेशन पाहायला मिळालंय. उंचीवरती उंचीचा फायदा त्याने उचललाय. जयेश म्हात्रेला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवलाय, जीत स्ट्राईक एंड वरती आहे. जयेश आपण जर पाहिलं ना, नॉन स्ट्राईक एंड वरून म्हणत असेल हा फटका या दिशेने खेळला पाहिजे होता. आणि क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचा हेवेदावी आपण नेहमी पाहतो. शिवतेजची गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. स्ट्राईक एंड वरती ज्याची आपण चर्चा करत होतो, जयेश म्हात्रे आपण पाहतोय. यंदाच्या वर्षी मुरुड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज या कॅटेगरीमध्ये ज्याला प्राइज मिळालंय. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये जो मोठी फटकेबाजी करतो, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जो हाणामारी करतो, छोटा पॅकेट बहुत बडा धमाका, ही भूमिका त्याच्या माध्यमातून नेहमीच केलेली आपण पाहतोय. मात्र समोर असलेला गोलंदाज शिवतेज आहे, तो सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. यावेळेला कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये येऊन पेट्रोलिंग करेल. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, गुणलेखक कळवतात. षटक क्रमांक 2 समाप्त. 1 और 1 11, 11 धावा, 4 फलंदाज बाद. येणारे 6 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 6-22. इथून नितीन पवार आपल्याला कळवत आहेत, जे 12 चेंडूंमध्ये शक्य नाहीये ना, ते आता 6 चेंडूंमध्ये करायचंय. 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोणाला गोलंदाजी दिली जाईल, कोणाची वर्णी लागेल, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. आतिश पावशे नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय आतिश पावशे गोलंदाजीसाठी आलाय, जिथे स्ट्राईक एंड वरती विजय पवार यांचा फेवरेट खेळाडू जयेश म्हात्रे पाहायला मिळतोय. 6 चेंडूंमध्ये 22 धावा करायच्या आहेत. क्रिकेटच्या आधुनिक परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर 4 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. पंच, चला आपण त्या ठिकाणी योग्य ती सूचना गोलंदाजांना द्यावी अशी आपण विनंती करूयात. वळूयात मैदानावरती. आतिश इथून मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. कुमार केतन बाळकृष्ण पवार एंडने तो गोलंदाजी करतोय. आहा, त्रिफळाचीत, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, फलंदाज बाद. स्टंपच्या बाहेर 4थ्या-5व्या स्टंपवरती शफलून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाने चाणक्य नीती अपनवली, फ्लाईट दिली. लालच बुरी बला होती हे पुन्हा एकदा मैदानावरती दाखवलं गेलं. येणारे 5 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. धर्मेंद्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत. धर्मेंद्र पैत्री वळूयात मैदानावरती. 5 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. आहा, फलंदाजासोबत यष्टीरक्षक बीट होईल, कारण चेंडू फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. 1 धाव कशी बशी पूर्ण केली आहे. कौतुक करावं लागणार आहे. इथून मात्र सुरई संघ इथून चांगली खेळी करतोय. व्हेरी वेल डन. 4 चेंडूंमध्ये 21 धावा हव्या असताना चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फलंदाज सेफ आहे. धाव पूर्ण करण्यात आली आहे. सुशांतजी त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे
चांगली पंचगिरी होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. त्यांची नजर एखाद्या 146 मेगापिक्सलच्या लेन्सपेक्षा चांगली आहे. इतके वर्ष क्रिकेट त्याने खेळलंय, त्यांच्याद्वारे चांगली पंचगिरी सुद्धा सातत्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओळी आहेत मैदानावरती. तिसऱ्या षटकासाठी आतिश पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या कॅटेगरीमध्ये सन्मान्य नितीन महादेव कळव यांच्याकडनं कूलर देण्यात आलाय. या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह आणि अंपायर यांचा ट्रॅव्हलिंगचा जो काही एक्सपेन्सेस असणार आहे तो प्रज्योत साळवी यांच्याकडनं देण्यात आलाय. प्रज्योत साळवींचं एक नवीन बिझनेस, नवीन वेंचर सुरू झालंय. त्यांच्याकडे इको गाडी मिळणार आहे, भाड्याने मिळेल. रोहा विभागामध्ये कोणाला कुठेही जायचं असेल तर प्रज्योत साळवी यांना आपण संपर्क साधा. या स्पर्धेसाठी लागणारे श्रीफळ, शाल हे सन्माननीय संतोषजी भोगटे यांच्याकडनं देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी षटकारांची हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि चौकारांची हॅट्रिक यासाठी 1 ग्रॅम गोल्डचा सोन्याचा कडा मिळणार आहे मुनेश्वर ज्वेलर्स पनवेल सन्माननीय गिरीश जैन यांच्याकडनं. या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅचला सामनावीर पारितोषिक म्हणून स्पोर्ट्स गॉगल विधिता ऑप्टिकल्स यांच्याकडनं मिळणार आहेत. प्रत्येक मॅचला सामनावीरसाठी जे फ्रुट्स लागणार आहेत ते फ्रुट्स